हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी इतकी गरमी होते ना, विचारू नका. किचनमध्ये स्वयंपाक करताना तर इथे मी तेच प्रयत्न चालू ते पंखा लावण्याचा. पण काय होतं ना, रेंटवरती घरं राहतात ना, तर त्यांचे जे स्विच बल्ब राहतात ना, ते काही व्यवस्थित राहत नाही. तर मी ती जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी लावलं आणि इतकी मस्त थंडी थंडी हवा येत होती ना, विचारू नका. आणि इतक्या थंडी हवामध्ये स्वयंपाक करण्याची मज्जाच काही वेगळी राहते. तर माझ्या पोळ्या टाकल्या गेल्या होत्या आणि तो कुकरमध्ये ना मी मकई बाफायला ठेवली होती. काय होतं ना, संध्याकाळी मुलं कधी कधी त्यांना भूक लागून जाते किंवा आपल्याला पण होतं. ते मकई चाट खायला खूपच आवडतं मुलांना. तसे मकई शिजवून मी ठेवून देते, म्हणजे मला संध्याकाळचं टेन्शन राहत नाही मुलांचं. आणि इथं मकई शिजवून म्हटलं तिला आता थंडी व्हायला ठेवून देते, कारण तिला फ्रीजमध्ये स्टोअर करायची होती. तर फ्रीजमध्ये स्टोअर करण्याअगोदर तिला थंड व्हायला बाहेर ठेवून दिलं होतं मीने. आणि इथं मी आज आहे ना, कोंब फुटलेले मूग राहतात ना, त्याची मस्तपैकी भाजी बनवणार होती कोरडीगार. मला सगळ्या टोटल फॅमिलीला खूपच आवडते ही भाजी. तुम्हाला आवडते का सांगा. आणि बेसिकच भाजी बनवायची होती, काही जास्त इतकं टाकायचं नव्हतं. तेल टाकलं, तेल गरम झालं का त्यामध्ये थोडीशी राई टाकून दिली होती. राई तडतडायला लागली का त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं होतं आणि हिंग पण टाकून दिलं होतं. आणि मग नंतर आहे ना, मी जे मूग फुटलेले होते ना, ते टाकून दिले होते. तसं मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की तुम्ही कशा प्रकारे बनवतात भाजी. मी तर अशीच बनवते. आणि थोडा वेळ 5 मिनटं कलचवून झाल्यानंतर टमाटे टाकले होते. टमाटे टाकल्यानंतर जे आपले मसाले राहतात, बेसिक मसाले, मिरची, हळद, धना पावडर आणि जिरं, ते सगळं टाकून दिलं होतं. ते टाकल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट होतं ना, ते पण टाकलं होतं, ज्याने भाजी ना मस्त अशी, थोडं आपण पाणी टाकतो ना तर रसा रसा नाही होत, मस्त थिक बनते. आणि स्वादानुसार नमक टाकलं होतं. बस सगळं टाकल्यानंतर पाणी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. मला मस्त कोरडी पाहिजे होती भाजी. तर भाजी तर कुकर लावून झाला होता. मग मकईचं पण ते थंड झालं होतं, तर त्यांना माझ्याजवळ प्लास्टिकचे कंटेनर होते, मी त्यामध्ये स्टोअर करून ठेवून दिलं. मस्तपैकी व्यवस्थित मावून गेले होते. आणि हां, मी पाणी फेकलं नाही, पाणी पण त्याच मकईच्यामध्ये टाकून दिलं होतं, कारण जेणेकरून ना मकईच्या दाण्याशी ज्युसी लागायला पाहिजे म्हणून असं. आणि हाच माझा डेली रुटीन राहतो, काही ना काही सकाळी स्वयंपाक करायचा. आणि मी सकाळी स्वयंपाक लवकरच करून घेते, जेणेकरून मला टाईम नको व्हायला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा, लाईक पण करा. आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय फॅमिली, सी यू.